पुनश्च एकदा मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि सगळे लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। थोड्याच वेळात आपण या क्रिकेटच्या सोहळ्याला सुरुवात करतोय आणि आज या संपूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। संजूदादा 11 खैरवाडी कोलाड टीम आपण पाहतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळेल। महत्त्वपूर्ण फलंदाज नाव आहे अभि मेहतर आणि त्यांच्या साथीला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत बाईत। महत्वाचे दोन खेळाडू एक गौलवाडी गावाला बिलॉंग करतात, एक आपण जर पाहिलं तर महादेवाडी कोलाड गावाला बिलॉंग करतात। दोन निर्णायक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्याच वेळेला पहिला आणि महत्त्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटकासाठी पॉवरफुल गोलंदाज मयूर हेंडे गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील। या पंचांचा ग्रीन सिग्नल आला। या भव्य दिव्य सोहळ्याला आपण दमदार सुरुवात करतोय। एकदा जोरदार आवाज धावीर महाराज की जय। पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय। पहिला चेंडू यावेळेला मात्र आपण ऑनच्या दिशेला बॉल प्रस्थान होत असताना पहिली सिंगल या स्पर्धेचा आणि त्याच वेळेला या मॅच श्री गणेशा झाला एका धावेनं। आज इथून 7 दिवस आमच्या प्रेक्षक वर्गांना सुद्धा उत्कंठा लागली आहे या स्पर्धेमध्ये किती धावा होतील आणि मग कोणता खेळाडू चमक धमक दाखवेल। व्यासपीठावरती उपस्थित प्रसन्न मातेगिरी ताई आपण या आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे। व्यासपीठावरती उपस्थित खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमच्या तमाम माता भगिनी आणि यांचा सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती पूर्ण करतोय। आकाश थोडं डिस्टर्ब करेन कारण व्यासपीठावरती तमाम मानवर आहेत आणि खऱ्या अर्थानं आज उद्घाटन सोहळ्यासाठी आमच्या माता भगिनी ते उपस्थित राहिल्यात आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करीत आहोत। येस इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आमचे बंधुतुल्य मित्र हर्षाजी मुंडे यांचा आवाज। थँक्यू। या स्पर्धेची पहिली चौकार अनिकेतच्या बॅटमधून यावेळीचा भन्नाट वेगाचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आक्रमण केलं आणि इकडे मात्र आपण पाहतोय बॅट बॉलचा संपर्क राहिला नाहीये, बॅट फिरवली जाते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर तो चौकार आला ना त्याही वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली होती। यष्टीरक्षकाला मिस केलं, लॉंग स्टॉपला बॉल निघाला। अगदी थांबायचं नाव घेणारच नाहीये कारण की मैदानच तसं बनवलं। खेळपट्टी पोषक आहे बॅटरला त्याच वेळेला बॉलरला सुद्धा आणि मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे, वेगानं गोळीच्या वेगानं बॉल निघून जाणार आहेत। त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय। पुढचा बॉल मयूर हेंडे। ओ यावेळेला खोळातला बॉल होता, वा व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच, कॅच ऑफ द मॅच। सर्वाधिक नेत्रदीपक झेल पहिलाच मॅच मध्ये खेळाडू आहेत मयूर हेंडे, बाद होतील अनिकेत। पहिला धक्का बॅटिंग करताना संजूदादा 11 खैरवाडी कोलाड टीमला। काय कॅच पकडली अगदी आपल्या क्षणी चावेला गोळीच्या वेगानं बॉल समोर आला। महाराष्ट्रामधील सर्वाधिक आपण जर पाहिलं तर प्रचलित हा रोहा तालुका आणि रोहा तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन धर्तीमध्ये आम्ही जन्माला आलोय आणि यस मागे फिरणं हे आमच्या रक्त निधड्या छातीनं नडणं भिडणं हे आम्ही जाणतो आणि काय वेगानं बॉल आला, अगदी शरीरावरती घेतला, शेवटच्या क्षणी एका हातामध्ये कॅच पकडली आणि निश्चितपणे तो झेल प्रेक्षणीय राहिला। त्याच वेळी पहिला खेळाडू अनिकेत बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले, नावा अजय।
पुढचा बॉल, यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर अडवा बॅटने खेळायचा होता, अगदी शरीरावरती बॉल आला. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक वरती प्लस होईल. एकेरी धावेनं आता इकडे सुरुवात होईल. निश्चितपणे अजय आलेत नवीन बॅटर, पहिल्याच ओव्हरमध्ये महत्त्वाचा धक्का. अनिकेत सारखा एक निर्णायक खेळाडू बाद झाल्यानंतर आता संघ थोडा अडचणीमध्ये सापडेल, पण हरकत नाहीये. 6 ओव्हर बॉक्समध्ये जिथे टॉस प्रेक्षकांनी उभे राहू नका विनंती. पुन्हा एकदा मयूर, लोबो फुल टॉस होता, बॅटची लीडिंग एज घेतली. काय झालंय शेवटच्या क्षणी धाव घेण्याचा निर्धार आणि डिरेक्ट हिट. बीमरचा नो बॉल आणि त्याच्यावरती एक धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये. शेवटच्या क्षणी परतावा लागेल अजयला मैदानाच्या बाहेर. खरं तर नुकतंच आपल्या क्रीडांगणावरती शुभागमन झालेलं आहे. गृहातील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे एक यशस्वी पुरस्कर्ते अर्थातच तात्या मालुसरे यांचे ते नुकतं शुभागमन झालं. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती मुख्य अतिथी मंचावर आपल्या मन आणि अर्थातच अखंड महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहिलं वैष्णवी एलएन कोलाड संघाला खेळताना आणि अर्थातच तात्या मालुसरे यांचं नुकतं शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. येस कॉम्बॉक्स. एक सिंगलच्या साह्यानं पहिल्या षटकाचा खेळ धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना संजू दादा 11 खैरवाडी कोलाड पोहोचलेत 8 या आकड्यावरती. प्रशांतजी मडवी यांना विनंती करेन व्यासपीठावरती यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे. तात्या मालुसरे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. अजिंक्यजी सुटे आणि प्रशांत मडवी यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते नक्कीच हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. किशोर मालुसरे अर्थातच तात्या मालुसरे म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि अखंड महाराष्ट्रभरामध्ये खेळताना आपण पाहतो यशस्वी पुरस्कर्ते आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. येस रनर्सअप आणि 3ऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक जे ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय ते त्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी पुरस्कृत केले आणि किशोरजी मालुसरे अर्थातच तात्या मालुसरे साहेबांचं आम्ही हृदयाचं अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाचा केस संपन्न झालाय. हर्षल 8 डावात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इकडे मात्र आपण पाहतो पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकाकडे आपण जाणार आहोत, जिथे गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलेत. नाव आहे स्वराज देवळे, डावखुऱ्या आताचे सर्वाधिक घातकी गोलंदाज. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं चांगल्या दर्जाचा खेळ न्हावे गावासाठी खेळला. पण आता आपण जर पाहिलं तर स्ट्रॉंग बॉईज या टीमसाठी षटक क्रमांक 2. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलात टाकला समोरच्या वरती निश्चित जोडली जाते. एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. RTPL या भव्य दिव्य 3ऱ्या पर्वाला सुरुवात झाली आणि 3ऱ्या पर्वामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आला तो अनिकेत बाईत राहिला. पहिला षटकार कोणत्या पट्टीवरती दाखल झाला. समोर स्वराज देवळे चा बॉल, टप्पा पडला, बॉल कुठे चाललाय हे पाहावं लागेल. यस एसटी रक्षकाचा वित घेतला. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला घेतला आणि शेवटच्या क्षणी मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे डॉट बॉल पाहायला मिळतं वरती. आणि या गोष्टीसाठी स्वराज देवळे ओळखले जातात. शरीरापासून बॉलला दूर ठेवले जातात. पुढचा बॉल
यावेळेला खुलाट टाकला, बॅटची लिडिंग एज घेतली, टर्न झाला, बॉल थर्ड मॅनला निघेल, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या मागे, एक धाव तिकडे पूर्ण केली जाते आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरक. दहा धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ. व्यासपीठावरती उपस्थित दीपिकाताई मात्र्यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते सहभाग्य कासर ताईंचा आपण सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. संगमेश अगमाणे साहेबांना देखील विनंती करेन आपण देखील आमच्या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण सौभाग्यवती सिद्धिताई कासर यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पूर्ण उद्घाटन सोहळा प्रसंगी या सर्व आमच्या माता भगिनी इथे त्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती आणि खरं तर त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ सोहळा आम्ही पार पाडला आणि नक्कीच त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती. धन्यवाद. इट्स ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू डीप एसचा कव्हरला उडवला, बॉलच्या मागे फिल्डर पळतील, इकडे मात्र आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा वेगाने आले. बघता बघता 2 फलंदाजाने एका धावेचं रूपांतर पद्धतीची रेंड विकेट. फटकाही चांगला होता, बॉलही त्या पलीकडे चांगला, क्षेत्ररक्षणही चांगलं झालं, सगळं काही चांगलं घडतंय. आज स्पर्धा चांगली आहे, संघर्ष चालू झाला. 7 दिवस मेहनत या मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे बघायला मिळेल. 2 गड्यांच्या 11 धावा धावफलकावरती, 13 धावा. यावेळेला बॅटच्या स्टिकरला बॉल लागला, बराच का हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक केली नाहीये, पकडली आहे कॅच. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर भावेश ठमके मैदानाच्या बाहेर, सर्वाधिक मोठा धक्का. बॅटिंग करताना टीम संजू दादा 11 खैरवाडी कोलाड. बघता संपुष्टात आला. 12 चेंडूचा खेळ थांबल्यानंतर एकंदरीत पाहिलं तर 3 फलंदाज बाद होत असताना बॅटिंग करताना टीम संजू दादा 11 फेकले जातात. एका बाजूला मयूर हेंडे यांना आपण पाहिलं, फक्त 7च धावा खर्च केला. तदनंतर आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी स्वराज्य वेळ आले आणि तिकडे मात्र 6 धावा खर्च झाला. अशा पूर्णपणे या मॅच मध्ये 13 धावा, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नव्यानं पुन्हा नवीन गोलंदाज आपण पाहतोय. नाव आहे मयूर हेंडे, ज्यांनी अप्रतिम झेल या मैदानाच्या आतमध्ये पकडला. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं विकेटला सुरुवात झाली. पहिला ब्रेक थ्रू मिळवण्याचं काम ज्या खेळाडूने केलं तो मयूर गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 साठी. सांघिक यावेळेला षटक आहे, हे 3रं वैयक्तिक षटक, दुसरं समोर सलामीला आलेला खेळाडू, एक निर्णायक बॅटर ज्याच्याकडे मैदानावरती दाखल आहे अभिजित मेहतर. पुढचा बॉल, समोरचा बॉल अगदी सरळ बॅटने खेळायचं होतं, सन्मानजनक फटका खेळला गेला. अति वेगाचे चेंडू येतात आणि त्याच वेळेला मात्र बॅटची हलकीशी कडा घेऊन बॉल शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बॉल जाईल त्याआधी तिकडे मात्र आपण पाहतोय एक सिंगल स्कोरकार्डवरती जोडली जाते. एक धाव का होईना सातत्यानं येणं गरजेचा, एक चांगली टोटल या मॅचमध्ये उभा राहायची, एक चांगल्या पद्धतीचा स्कोर करायचा. तर मात्र इथून पुढे संजू दादा 11 खैरवाडी कोलाड या टीमच्या प्रत्येक बॅटरला एक वेगळा निर्धार पकडावा लागेल, प्लॅनिंग करावी लागेल, रणनीती आखावी लागेल, गनिमी काबा करावा लागेल, तरच या मॅचमध्ये धावा बनतील. हाफ ट्रॅकर होता, अगदी शरीरावरती येणार, त्याला सन्मान दिला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, एक धाव मिळाली, तिकडे बॅकअप मिळेल चांगलं, तिकडे सुद्धा एकच धाव मिळते जिकडे दिवेश वाळंज मैदानावरती आपण पाहतोय.
महत्वपूर्ण खेळाडू हेटवणे गावाला बिलॉंग करतात आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये ते आलेत आणि मागील हंगामामध्ये सर्वाधिक बहुचर्चित RTPL मध्ये राहिले होते दिवेश वालन. आता संजू दादा 11 खैरवाडी कोलाड या टीमसाठी खेळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतले, पुन्हा नव्यानं स्ट्राईकला अभिमय तर आलेत. गोलंदाजीसाठी नव्यानं मयूर एंडे, षटकातील तिसरा बॉल. व्यासपीठावरती उपस्थित आमचे अतिथी मान्यवर त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. इमजी सनद साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्या म्हणजे 16. 3 फलंदाज बाद झालेत, 16 धावा फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय आणि तिसरं षटक मार्गस्थ बॉलर मयूर हेंडे. यावेळीचा खोलातला बॉल समोर उडवला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत स्वराज, कोणती चूक करणार नाहीयेत. अजून एक धक्का, अजून एक फलंदाज बाद. दिवेश वालन्स मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 16 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून पुढे धावसंख्येचा वेग पूर्णपणे थांबला गेला. पूर्ण अडचणीमध्ये टीम सापडली आहे, बाहेर काढावं लागेल आणि त्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत देशमाने खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतात. महत्त्वाचे खेळाडू अनिकेत देशमाने दाखल झालेत ॲज अ ऑलराऊंडर म्हणून. चांगल्या दर्जाचं कामकाज सातत्यानं कोलाड विभागामध्ये खैरवाडी टीमसाठी खेळायचा. षटकातील पुढचा बॉल. मयूर हेंडे थांबायचं नाव घेत नाहीत, अतिवेगानं चेंडू अचूकतेवरती. यावेळीचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला. यस पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होते. बऱ्याचशा वेळानंतर हा चुकीचा बॉल फेकला जातो. बघा अगदी मेरिटवरती गोलंदाजी काहीतरी नवीन करण्याचा निर्धार आता मयूरी निश्चित करतील. अडचणीमध्ये टाकले खऱ्या अर्थानं संजू दादा 11 खैरवाडी कोलाड या टीमला. स्ट्रॉंग बॉईज अगदी आज स्ट्रॉंग झालेत. एक वेगळीच प्लॅनिंग त्यांनी मैदानावरती केली आहे. टॉस जिंकला, पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आत्तापर्यंत तो निर्णय अचूक ठरला. परफेक्ट लाईनवरती गोलंदाजी चालू आहे. सकाळचं सत्र, धावा येत नाही आहेत, धावा थांबल्या गेल्यात. समोरचा बॉल खुलत होता, पुन्हा लंग विथ द कार्पेट. तिकडे डिपेस्टा कव्हरला स्वराज देवे वेगाने येताना पाहायला मिळतील. एक सिंगल, एक पेक्षा जास्त काही नाही आहे आणि एक नाही. या मॅचमध्ये काम चालणार आहे का, हाही एक मोठा प्रश्न आहे. 1च्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. या तिसऱ्या षटकातील एक शेवटचा बॉल बाकी आहे. 18 धावा धावफलकावरती. प्रत्येक षटकामागे आपण पाहतोय 6.00 ची सरासरी या मॅचमध्ये राखली जाते आणि ही सरासरी राखली तर 6 षटकामध्ये जास्तीत जास्त 36 बघायला मिळतील आणि त्या धावा पुरेशा असतील का. हा ट्रॅकर अडवा बॅटने खेळायचा, शरीरावरती बॉल आला, बॅट बॉलचा संपर्कच राहिला नाहीये आणि या डॉट बॉलनं तिसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. 18 चेंडूचा खेळ संपला आणि एकंदरीत धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 वरती जाईल. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल, आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. करतोय सनद साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण संगमेश साहेबांचा शुभ सन्मान रोहा तालुका प्रीमियर लीग 2024च्या या भव्य दिव्य तिसऱ्या पर्वामध्ये आपण हार्दिक असं स्वागत करतो. धन्यवाद साहेब, आपण वेळाकडून या स्पर्धेला भेट दिलीत आणि निश्चित सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक करतो. स्वागत करूया सगळे जणांचे, जमलेल्या आमच्या मान्यवरांचे.
ज्यांच्या येण्यानं आज या रोहा तालुका प्रीमियर लीगला एक वेगळीच उभारी मिळाली, एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत सर्वांचं हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ बघता बघता मैदानावरती पूर्ण झाला. 18 धावा या एकंदरीत आपण पाहतोय धावफलकावरती बघायला मिळाला. 4 फलंदाज बाद झाले. संजूदादा 11 खैरवाडी कोलाड संघाचे. बॅकफुटला आली आहे टीम, पण इथून पुढे 3 षटकांचा खेळ संपला. इथून 3 षटकांचा खेळ नव्यानं चालू होईल आणि इथून या मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करेल टीम संजूदादा 11 खैरवाडी कोलाड या आशेनं टीमचे समर्थक बघतात. पण स्ट्रॉंग बॉईज आज वेगळ्या जिद्दीनं मैदानावरती उतरलेत. प्लॅनिंग सक्सेस ठरली आहे. पहिल्या 3 षटकामध्ये अजून या मॅचचा विचार केला तर अजून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बरंच काही बाकी राहिलं या संपूर्ण सामन्यामध्ये, जिकडे अनिकेत देशमाने आणि अभिजित मेहतर हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. या दोघांकडून बऱ्याचशा आशा अपेक्षा बरंच आहे. सामना जिकडे आपण जर पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये बऱ्याचशा धावा थांबवल्या गेल्यात. गोलंदाजांना पोषक खेळपट्टी राहिली आहे. एक चौकार बघायला मिळाला, तदनंतर धावा झाल्या नाही आहेत. धावा थांबला अनिकेत बाद झाल्यानंतर जो झेल पकडला होता मयूर हेंडे यांनी. तदनंतर मॅचमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली स्ट्रॉंग बॉईज टीमकडे आणि तदनंतर अडचणीमध्ये सापडली टीम खैरवाडी कोलाड. गोलंदाजीसाठी स्ट्रॉंग बॉईज टीमचे कॅप्टन स्वराज देवळे पुन्हा नव्यानं. षटक क्रमांक 4 असेल या मॅचचं. वैयक्तिक दुसरं. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका खेळायचा होता. बॉल बराच बाहेर निघाला आणि तिकडे मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्डवरती ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती. अगदी व्हाईट लाईनला पकडण्याचा निर्धार केला स्वराजनं आणि त्याच लाईन आणि लेंथवरती तो गोलंदाजी करतोय. पण अनिकेत देशमाने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. 1 धाव 19 धावा स्कोर कार्डवरती. फुलटॉस बॉल समोर उडवला. बॉल लॉंग ऑनच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत वेगानं तिकडे 1 आणि 1च धाव मात्र धावफलकावरती मोजली जाईल. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक स्वराज देवळे महत्वाचे गोलंदाज. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानावरती आपण पाहतोय अभिजित मेहतर. खूप सारा आशा या खेळाडूकडून आहेत. समोरचा बॉल होता, बॅटची आतली कडा घेतली, बॉल टर्न झाला, शॉट फायनलिंगला निघाला आणि तिकडेही मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक सिंगल या मॅचमध्ये. बरेचसे सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न झाला पण प्रत्येक बॉलवरती असफलताही तेवढीच हाती आली आहे. हरकत नाही आहे, इथून कमबॅक होईल. एखाद मोठा फटका येईल, गोलंदाजावरती प्रेशर निर्माण केलं जाईल. पण त्याच गोष्टीची वाट आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा बघतात. मोठा फटका येत नाही आहे, एकही मोठा फटका खेळला गेला नाहीये. खोलातला बॉल भन्नाट वेगाचा, बॅटचा फेस क्लोज करावा लागला. अतिवेगाचा चेंडू, अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय बॉलिंग चालू आहे कळलंच नाहीये. अनिकेत देशमानेला येणारा चेंडू कसा आणि कुठून आणि कधी निघून गेला, पण तो डॉट बॉल राहिला. स्वराज देवळे या गोष्टीसाठीच ओळखले जातात. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता. स्विच हिटचा फटका खेळला, समोर बॉल उडवला आणि त्याच वेळेला मात्र क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत असताना बघता बघता चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार. बऱ्याच वेळानंतर चौकार. वेगाचा बॉल इकडे फेकला गेला, कळलं नाहीये. शरीरावरती आदळला. लेग बाईची एक सिंगल स्कोर कार्डवरती तिकडे प्लस करण्यात आली आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गाचा धावा येतात, धावा बनल्या जातात आणि इथून पुढचे 3 षटक आपण असं समजूया संजूदादा 11 खैरवाडी कोलाडच्या टीमच्या बाजूनं येतील का. आडवा बाटनं फटका खेळला, स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी पलटले जातील का. मानस केलाय, धाडस अजिबात होणार नाहीये. कारण की ज्या वेळेला जे फिल्डिंग चालू आहे ना स्ट्रॉंग बॉयची,
प्रयत्न आणि त्यामधील ते संघर्ष एकंदरीत आपण जर पाहिलं तर चांगला खेळ चालू आहे. षटक क्रमांक 4 संपुष्टात आला. धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनंती करेन स्पीडअप घ्या. आपण एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, सुमधुर संगीत ऐकूया, लगेच या मॅचच्या दिशेने येऊया. अपील होती, आत्मविश्वास कमी आहे, उत्साह बराच बघायला मिळाला इकडे. आणि बघता बघता अजून एक डॉट बॉल या मॅच मध्ये. या संपूर्ण आपण जर पाहिलं तर सामन्यामध्ये जर विचार केला ना, पहिल्या इनिंग मध्ये बरेच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. समोरचा बॉल आडवा बॅटनं आपल्या रेडर मध्ये आला, उडवला आणि बॉलला वाईडिश मिड विकेटच्या वरून फेकला. RTPL सीझन 3 चा पहिला षटकार अभिमेत्तरच्या बॅटमधून. धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकातील पुढचा बॉल शादाब, फुल टॉस होता, फुल टोल केला, बॉलला मिडल ऑफ द बॅट, गुडना टेक, सिक्सर देख, सेकंड इन रो, लगातारचा दुसरा ब्लास्ट षटकार. तर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करत असताना वाह, लगातारचा तिसरा षटकार, बॅक टू बॅक 3 6 मारणारा पहिला स्पर्धेतील खेळाडू, नाव आहे अभिजित मेहतर. वाह, अप्रतिम बॅटिंग. हे 6 आणि विकेट साठी बक्षीस आहे. लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि 4 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि 5 षटकारांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज.
ओ यावेळीचा सुद्धा फुलटॉस बॉल समोर खेळला, वाईडिश मिड विकेटला बॉल चालला, काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर तिकडे एक सिंगल मिळाली आणि या मॅचची स्थिती बदलली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 आपण पाहतोय. रोहा तालुका मित्र परिवार यांच्या वतीनं हे बक्षीस ठेवण्यात आलं. लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याचे पहिले हकदार ठरलेत की खेळाडूचं नाव आहे अभिजित मेहतर. लगातारच्या 4 षटकारासाठी 1000 रुपये. पुढचा बॉल, यावेळीचा खोलातला बॉल अनिकेत यांनी बॉलला उडवला आणि ज्या वेळेला आपण पाहतो अभिमेतरची बॅट बोलली आहे, आता त्याला साथ देत असताना अनिकेत हे ए फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये काम करायला सुरू चाललंय आणि अजून एक चौकार. बघा यंदाच्या हंगामामध्ये रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये एक नवीन संकल्पना आली आहे, जिकडे लगातारचे 3 षटकार आले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज, 4 आले तर 1000 रुपये. जिकडे आपण जर पाहिलं तर 5 षटकार आले तर 1500 आणि 6 षटकार आले तर तब्बल आपण जर पाहिलं तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि लगातार आपण जर पाहिलं तर 3 विकेट्स आल्या तर तिकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. लगातारच्या 4 विकेट आल्या तर मात्र आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. लगातारची 5 विकेट आल्या तर मात्र 1500 रुपयाचं कॅश प्राईज आणि लगातारच्या 6 विकेट आल्या तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम आणि त्याचं मनोबल वाढवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. एक स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, कमबॅक झाला संजूदादा 11 खैरवाडी कोलाट टीमचा. धावा 50. फुलटॉस होता, समोर येऊन खेळायचा प्रयत्न केला, डावा पाटणं वाईडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध वेगानं बॉल चालला. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं आणि त्या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती. या मॅचची स्थितीच बदलली अभिमेतरच्या 3 षटकारानं आणि अनिकेत देशमानेच्या 1 चौकारानं. शादाब आले गोलंदाजीसाठी सर्वाधिक महागडे गोलंदाज राहिले, जिकडे 23 धावा खर्च झाला. जेवढा धावा 3 ओव्हरमध्ये आला नव्हता तेवढ्या एका ओव्हरमध्ये बघायला मिळाला. फुल टॉस बॉल आहे इकडे, मात्र आपण जर पाहिलं तर टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर चांगला, बॉलला हवाई सफर करण्यासाठी भाग पडला. षटकार. यस, अभिला माहिती आहे, अभि नाही तो कभी नाही. ही पहिली मॅच आहे आणि आज ही स्पर्धा मानाची आहे. 365 दिवस नवानं वाट पाहावी लागेल. या स्पर्धेची उत्कंठा खूप आहे आणि आज ती स्पर्धा मला खेळण्याचा बहुमान मिळाला, तर मला माझा खेळ हा चांगलाच करायचा आणि मला माझ्या गावाचा बोलबाला या रोह्याच्या पटलावरती करून दाखवायचा. टीमची धावसंख्या धावफलकावरती 58. शेवटचं षटक तुषार वाजंत्री. यावेळीचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा कॉल झाला. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 59 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळीचा हाफ ट्रॅकर, बाहेरचा चेंडू त्याला उडवला, अप्रतिम स्क्वेअर कट, समोर अगदी डीप पॉइंटच्या वरून बॉल सीमा पार. आता ही षटकार. वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये अभिजित मेहतर. का बॅटिंग चालू आहे, आडवा बॅटने स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल खेळला गेला. एक धाव तर तिकडे मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले वेगानं. अगदी हरणाची चपाई, चित्त्याची धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आली आहे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाला. दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली, पुढे गेली आहे. धावा पोहोचला तब्बल 67 आकड्यावरती. वा, काय मॅचची स्थिती बदलली आहे. बघा, मी म्हटलं ना, जोपर्यंत अभिमेतर मैदानाच्या आतमध्ये आहेत ते मॅचची स्थिती बदलतील, तेवढी ताकद क्षमता या खेळाडूकडे आहे. सर्व गुण संपन्न, अगदी सगळे गुण ठासून भरलेत या खेळाडूकडे. मैदानाच्या चहूबाजूला खेळण्याची ताकद क्षमता ज्या खेळाडूकडे आहे आणि तो अभि आता रंग उधळतोय. 19 चेंडूंचा सामना केला, 42 धावांवरती एकटा मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 67. त्यांना साथ देत असताना 6 चेंडूमध्ये 10 धावांवरती
अनिकेत देशमाने. समोरचा बॉल खोलातला होता, आडवा बाटने खेळला, वाडिशमिड विकेटला क्षेत्ररक्षक आले, प्रयत्न चांगले राहिलेत बॉलला थांबवण्याचे. बघता बघता एक धाव तर तिकडेही मिळाली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळते आणि वेगानं 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या 69 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 69 धावा धावफलकावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय शेवटच्या क्षणी अति वेगानं येत असताना बॉलला थांबवलं. या इनिंगमधील शेवटचा बॉल तुषार वाजंत्री. शेवटचा बॉल लेग कटरचा वापर, टप्पा पडला, बॉल स्विंग झाला आणि स्विंग अँड मिस. इकडे मात्र डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या 69. 70 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आशा अपेक्षा होती 40-50ची, पण ती आशा अपेक्षा ओलांडली आणि अगदी आशेचं किरण म्हणून ज्या वेळेला बघितलं अभिमेत्र यांच्याकडे त्या दर्जाचा खेळ केला. वैयक्तिक 44 धावांचा वादळी खेळ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यस, पुढच्या मॅचचा टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. वेद पॉवर हिटर्स खाम त्यांच्या विपक्षामध्ये आई ससई वली तुलसी फायटर. सन्माननीय ताता मालुसरे यांच्या शुभ हातानं आपण दुसऱ्या मॅचचा टॉस कंप्लीट करणार आहोत. वेद पॉवर हिटर खाम आणि आई ससई वली तुलसी फायटर या 2 महत्वपूर्ण टीममध्ये आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आई ससईवली टीमचे कॅप्टन आणि विथ पॉवर हिटर खाम. येस, जे आमच्या सरळ व्यासपीठाच्या समोर जे आमचे क्रिकेट प्रेमी आहेत, ज्यांनी चेंडू उपलब्ध करून दिले होते, जे सीमारेखेच्या बाहेर गेले, त्या आमच्या प्रेक्षक वर्गाने विनंती असेल आपण व्यासपीठापाशी संपर्क साधायचा आहे. चला, विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन वेद पॉवर हिटर खाम आणि आई ससईवाली तुलसी फायटर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमची वाट पाहतोय, जिकडे आपल्याला आजच्या दिवसातील दुसरा मॅचचा टॉस कंप्लीट करायचा आहे. आई ससईवाली तुलसी फायटर आणि वेद पॉवर हिटर खाम सलमान सिद्दीक आणि त्यांच्या विपक्षामध्ये मागील हंगामाचे हिरो तेजस नरे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि सन्माननीय तात्या मालुसरे यांच्या शुभ हातानं आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. दुसरी मॅच आई ससईवाली तुलसी फायटर आणि त्यांच्या विपक्षामध्ये वेद पॉवर हिटर्स खाम. यस, आपण टॉस कंप्लीट करून घेतो. दुसरीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय दादाजी मालुसरे साहेब यांच्या शुभ हातानं आपण नाणेफेकीचं कौल करतोय. संपूर्ण रोहा तालुक्यातील असेल महाराष्ट्रामधील प्रत्येक खेळाडूंना ज्यांचं पाठबळ लाभलंय असे सन्माननीय तात्याजी मालुसरे साहेब. हेड कॉल झाला आणि टेल. येस, टॉस जिंकला आई ससईवाली तुलसी फायटर संघानं. पहिलीच मॅचचा महत्वपूर्ण सामना असेल, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करेन. पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 6 ओव्हरची मॅच. एकंदरीत आपण या मॅचची पहिल्याच मॅचची स्थिती पाहिली. खूप साऱ्या कमी धावा येत होत्या, शेवटच्या क्षणी धावा आल्या आणि आता एक चांगली टोटल झाली आहे. किती धावांच्या आतमध्ये समोरच्या टीमला रोखण्याचा मानस असेल? समोरची टीम तेवढी चांगली आहे, त्यांना कमीत कमी 60-65 पर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. एकंदरीत या स्पर्धेचे मुख्य आयोजनामध्ये स्वतः आहात. ही स्पर्धा सजवण्यासाठी बरीचशी मेहनत घेतली आहे. यंग टॅलेंटेड खेळाडूंसाठी ही एक मोठी मेजवानी आहे रोहा तालुका प्रीमियर लीग. या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूला कशा पद्धतीचं योगदान सांगाल? 3 वर्ष अगोदर आम्ही एक छोटं स्वप्न बघितलं होतं. हे सगळं त्यांच्यासाठीच करतोय, जे यंग टॅलेंट्स आहेत त्यांच्यासाठी, त्यांनी करून ते सगळे पुढे जावे. आणि जे काही आम्ही RTPLमध्ये नवीन आणण्याचा प्रयत्न करतो हे फक्त युवा खेळाडूंसाठीच. आता सगळीकडे बघता ISPL चालू झालं आहे, टेनिस क्रिकेटला भरपूर काही आलं आहे. तर आपल्या RTPLच्या माध्यमातून आपल्याकडनं कोणतरी ISPL खेळावी ही आमची जाम इच्छा आहे. येस, मनपूर्वक धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. सलमान सिद्दीक यांच्यासमोर जोडतोय. टॉस आपला अगदी विरोधामध्ये लागला आणि पहिली बॅटिंग करायची आहे. या मॅचमध्ये आम्हाला किती धावांचे टोटल बघायला मिळेल? पहिली तर आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त रन बनवायचा.
असं सांगू नाही शकत किती पण, लेकिन जास्तीत जास्त प्रयत्न करू. या स्पर्धेकडे कशा पद्धतीने पाहताय? गेले 2 वर्ष तुम्ही खेळता, तिसऱ्या पर्वामध्ये कर्णधारपद आहे आणि एकंदरीत या मॅचमध्ये खेळत असताना किती आनंद वाटतंय आणि ही रोहा तालुका प्रीमियर लीग कशा पद्धतीने अनुभवताय? ही स्पर्धा आता खूप चांगली झालेली आहे आणि अपेक्षा अशी पण आहे की पुढे अजून चांगली होणार आहे आणि यंग टॅलेंटसाठी पण भरपूर चान्स दिलेला आहे का पहिले व्हायची नाही, आता भरपूर रोहा तालुक्याचं नाव पुरे झालेलं आहे या स्पर्धेमुळे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचला तुम्हाला सुद्धा. आणि आमच्या समवेत आपण जर पाहिलं तर सर्वाधिक यशस्वी संघमालक म्हणून ज्यांच्याकडे आपण आदराने पाहतो अशी सन्मान्य तात्याशेठ मालुसरे आहेत. एकंदरीत आपण पाहताय आपल्या तालुक्याची प्रीमियर लीग ही स्पर्धा कशा पद्धतीने वाटते आणि यंग टॅलेंटेड खेळाडू आणि सर्व खेळाडूंना कशा पद्धतीने आपण शुभ आशीर्वाद द्याल? या ठिकाणी जे आयोजन आहे ते खूप चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या मित्रपरिवाराने आणि आपल्याला यंग टॅलेंट ह्या ठिकाणी भेटावेत अशा दृष्टीने हे आयोजन केलेलं आहे. आपल्या रोहा तालुक्याची टीम कुठेही तालुका वाईजला एंट्री करताना दिसत नाही, परंतु ह्यातून आपल्याला चांगले खेळाडू मिळावेत आणि आपण ह्यापुढे ज्याप्रमाणे पनवेल तालुका, अलिबाग तालुका ह्या वेगवेगळ्या टुर्नामेंटमध्ये खेळतात तसंच आपला रोहा तालुकासुद्धा प्रत्येक एंट्रीला पाहिजे त्या ठिकाणी पनवेलच्या ठिकाणी खेळावा रोहा तालुका, खोपोलीच्या ठिकाणी रोहा तालुका खेळावा, अलिबागच्या ठिकाणी रोहा तालुक्यातले प्लेयर खेळावे असे मी आशा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आता हा खेळ हा व्यावसायिक झालेला आहे आणि ह्या व्यावसायिक खेळामध्ये खूप काही दुसरीकडे खेळण्याचा प्रयत्न करतात. तर मी सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपल्या तालुक्यासाठी खेळा, स्वतःसाठी खेळू नका, तालुक्याचं नाव मोठं करा, एवढीच मी सर्व खेळाडूंना विनंती करेन. आणि आपली एंट्री ही प्रत्येक तालुक्याची एंट्री ही प्रत्येक टुर्नामेंटमध्ये असेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपला हा मित्रपरिवारातर्फे आपण ती एंट्री करू अशी मी सर्व या आपण जो रोहा तालुका प्रीमियर लीग आयोजन केलेला आहे त्या सर्व करेन की आपण या टुर्नामेंटमधून चांगले खेळाडू रोहा तालुक्यासाठी निवडावेत आणि आपण प्रत्येक ठिकाणी त्याची एंट्री करू अशी मी ग्वाही देतो. येस, मनपूर्वक आभार आणि खूप सारे धन्यवाद आहेत. येस, असंच प्रेम संपूर्ण या रोहा तालुक्यावर आणि पूर्णपणे प्रत्येक खेळाडूवरती राहील अशी आम्ही आशा बाळगतोय. येस, टॉस कंप्लीट झाला. आई ससाईवेल तुलसी फायटर या टीमने टॉस जिंकला, पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. लगेच चालू मॅचच्या दिशेने आपण जाऊया. समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ कल्याण नेतिवली आपण ऐकूया प्रथमेशजी ठाकूर यांना. थँक्यू. आपल्याला पाहायला मिळाला सुंदर फटका होता, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. पॉवर प्लेचं षटक सुरू आणि पॉवर पॅकेटिंगला आता सुरुवात झाल्या. डोळापुढे टार्गेट ठेवलं, आवाहन मात्र आम्हाला ते पूर्ण पार पाडायचं आहे. स्क्वॅकेट करण्याचा प्रयत्न थेट यष्टीरक्षकाचा हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. पहिल्या चेंडूवरती डबल कंप्लीट झाली, त्यानंतर बाउंड्री कन्वर्ट केली आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला तुम्ही व्हॉइस ऑफ किल्ला हा आमचे बंधुतुल्य मित्र हर्षजी मुंडे यांचा. आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्व लाडक्या क्रिकेट प्रेमीचे क्रीडा रसिकांच्या स्पर्धेच्या वतीनं मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बहुचर्चित स्पर्धा खरं तर अखंड रोहा तालुक्याच्या सन्मानाची, मानाची, अभिमानाची, गौरवाची स्पर्धा आपण अनुभवतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग एक दर्जेदार क्रिकेटची महास्पर्धा, महाकुंभ. खरं तर आपण याला अनेक तळागाळातील खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक धावतायत. गुड फिल्डिंग आउटफील्डमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर वेगानं फिल्डर तिथे पोहोचला. आपल्या संघासाठी 2 धावा तिथे वाचवल्या गेल्या. ऋतिकला आपण पाहतोय धावा फलक 2 ने पुढे, टीमची टोटल 8 वर. एक बाउंड्री कन्वर्ट केली आहे बॅटर सौरभनं देखील. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला स्मॅश करायचा होता, रन आउटची संधी. रिस्की सिंगल मागात ठरली आहे. धोक्याची घंटा वाजली होती आणि फायनली पहिला विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का 8 या आकड्यावर स्ट्रॉंग बॉयज टीमला. स्ट्रॉंग बॉयज पक्ष संजूदादा 11 खैरवाडी कोलाड या 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहतो. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना 69 बनवल्या,
संजूदादा 11 खैरवाडी कोलाड आणि संजूदादा 11 संघ म्हटलं की यशस्वी पुरस्कर्ते संजूजी नलावडे साहेब, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतो. दुसऱ्या बाजूला स्ट्रॉंग बॉयज संघाला आपण पाहतो म्हणजे तुषारदादा वाजंत्रे आणि सुदर्शन गावडे यांचा माध्यमांना पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. स्ट्रॉंग बॉयज नक्कीच त्यांच्या टी शर्टच्या मागे देखील तुम्ही पाहाल अगदी त्यांच्या संघाचं नाव तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. 8 धावा झालात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आउटफील्डमध्ये 2 फिल्डर. प्रोटेक्शन कुठे लावलं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीपमध्ये मिड विकेटला एक फिल्डर तैनातात आणि त्यानंतर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. शेवटचा बॉल ओव्हर द स्टंप साला तो ऑनसाइडला पूल करायचा होता, संपर्क तिथे झाला नाही. शेवटचा बॉल आला डॉट. षटक क्रमांक पहिला संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती, 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. सध्या 8च्या रन रेटने धावासंख्या बनण्याची सुरुवात झाली स्ट्रॉंग बॉयज टीमची आणि आता उर्वरित 30 चेंडूमध्ये 62 धावांची गरज असेल म्हणजे 12.40 ची सरासरी. खरं तर मोहित भरपूर लवकर बाद झाला. धावचीच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर रिस्की रन घेण्याचा नक्कीच त्याने प्रयत्न केला होता आणि डायमंड डकचा तो शिकार झाला. एकही चेंडू त्यानं फेस केला नाही आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरून स्ट्रायकिंग एंडवरती येण्याचा त्याचा प्रयत्न असफल राहिला आणि धावचीच्या स्वरूपामध्ये त्याचे विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू 62 ची गरज आहे. याच दरम्यान अलंकारजी खांडेकर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय आणि त्यांना देखील विनंती, या आमचे मुख्य अतिथी मंचावर आपल्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. चेंडू बराच काळावेमध्ये मुक्त संचार करत होता, फिल्डर डीप मध्ये आला भरपूर वेगानं आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांना पुन्हा एकदा कालावधी मिळालाय आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र घेण्यामध्ये यश मिळत आहे. धावफलक सध्या 10 वर स्कोर मोजून डबल डिजिट मॅजिक फिगर 10 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळतात. आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये दे धनाधन पाठक. नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित ते इन ऍक्शन असेल. लॉफ केला स्ट्रेट बॅक, व्हाट अ फॅन्टास्टिक शॉट. समोर अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून बॉल फॉर सीमा पार 4. सुंदर फटका, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. जबरदस्त फटका अगदी साइड अँगलने तुम्ही पाहाल. स्ट्रेट बॅटनं लॉफ केला, ओव्हर द बॉल साइड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द लॉंग ऑन. 4 धावा. यावेळी आडव्या बॅटनं प्रहार केलाय, येस इज गॉन. चौकाराचं प्रत्युत्तर दिले, विकेटचं पतन टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से आणि 14 या आकड्यावर लागणारा धक्का दुसरा बॅटिंग करताना स्ट्रॉंग बॉयज टीमला. एक 1.3 षटकांचा काय संपन्न झालाय. 14 धावा धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा सामना आहे आणि एकंदरीत 70 धावांचं हे आव्हान पार पाडताना आता जणू काही स्ट्रॉंग बॉयज संघाच्या नाकीनऊ येत आहेत की काय, कारण 2 विकेट गमावल्यात. खरं तर 0 बाद झाला, एकही चेंडू फेस केला नाही तो बॅटर मुहीबनं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सेकंड विकेट
याची अर्थात सौरभच्या माध्यमात आपण पाहिली, जसा बॅटमधनं 2 सुंदर चौकार आपण पाहिले होते. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं आहे. अगदी फक्त फिल्डिंग टीमसाठी नाही, बॅटिंग टीमसाठी देखील वेळ अगदी निर्धारित आहे. दिलेल्या वेळेत तुमचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहिजे आणि त्यांना लगेच स्टान्स घेतले पाहिजेत बॅटिंगसाठी. पुढचा सामना देखील दमदार तुम्हाला पाहायला मिळेल. आई सासाईवाली तुळशी फायटर्स त्यांना खरं तर टायटल डिफेंड करायचं, गतवर्षीचे चॅम्पियन्स आहेत आणि त्याचा अगेन्स्ट विथ पॉवर हिट काम. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक पर भावेश. मिस्टर पीटी भावेश टमकेच्या विरोधामध्ये आक्रमण झालंय. फटका दर्जेदार आहे, फिल्डर धावतायत, त्यांचा वाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय धन 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 करत. बाउंड्री पार, RTPL चौकार. रुहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस देखील ऑफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर विकेट इथे आली असती. 3 क्षेत्ररक्षक आले, 4 क्षेत्ररक्षक आले होते, पण म्हणतात ना जय की गाव भरलाय मामाचा पण कोण नाही कामाचा, आणि अगदी तेच चित्र तिथे पाहायला मिळालं. 4 क्षेत्ररक्षक आले होते पण एकालाही झेल कंप्लीट करता आलं नाही आणि दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. सिंगलने धावफलक आता 19 आकड्यावर. येणारे 25 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 51 धावांची गरज असेल. 51 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 25 डिलिव्हरीज. या षटकातला 1 चेंडू अद्यापही शिल्लक. एक चेंडू अद्यापही शिल्लक आहे. भावेश थमकेला आपण पाहतोय. मिस्टर BT मॅन फ्रॉम दांतव. स्ट्रॉंग बॉईज संघात मात्र अडचणी सापडलाय. भावेशनं मात्र इम्प्रेस केलं, चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. त्याच्या विरुद्ध 2 चौकार जरूर आले पण त्याने विकेट देखील मिळवल्या. लॉंग दी कार्पेट बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. दरम्यान पुन्हा आता दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या ते कंप्लीट केल्या गेल्या. आता 2 धावफलक इथे मात्र 2 ने 21 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपन्न. 10.50च्या सरासरीनं 21 धावा धावफलकावरती. 21 रन्स ऑन बोर्ड. आता येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 49ची गरज. चला 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन्स ऑन बोर्ड. समर्थक रूपा डेकोरेटर्स प्रोप्रायटर आमचे राजू वाघमारे बरीच मेहनत करतात. खरं तर बघा स्वतः मालक पण ते देखील अगदी या संपूर्ण क्रीडांगणाची सजावट करण्यासाठी अफाट मेहनत करतात. प्रियांश मात्र नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. तेजस नरे आणि त्यांची संपूर्ण टीम सध्या सगळीला काहीतरी प्लॅन बनवतात. आई सासाईवाले तुळशी फायटर्स त्यांना टायटल डिफेंड करायचं. गतवर्षी ते चॅम्पियन्स होते आणि विथ पॉवर हिट काम एक तिखट आव्हान त्यांच्या समोर नक्कीच असणारा मॅच नंबर 2. नेक्स्ट मॅच तुम्हाला मात्र क्रीडांगणावर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे क्रिकेटच्या अद्भुत महानगरीमध्ये. उद्या स्टंप्स आला होता, लॉफ केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्टँडर्ड डिलिव्हर, स्टँडर्ड डिस्पॅच. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सिक्सर. पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत.
ऑन साइडला केलाय पुल आणि चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धमाकेदार स्वराज देवळेचा बॅटमधनं दमदार षटकार. पहिल्या सत्रामध्ये अभिजित मेहतरनं मात्र बॅक टू बॅक 3 षटकार ठोकत असताना विक्रम नोंदवला. संधी आहे सुहास देवलेकडे देखील, पण यावेळेस मिसटायमिंग बॉल हवेत विकेटची संभावना. कॅच केल्या ड्रॉप बियॉन्ड द विकेट. यष्टीरक्षक पर प्रचंड वेगाने आले होते. कॅचेस विन द मॅचेस आम्ही जे नेहमी समीकरण सांगत होतो की टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि नेहमीच सुटलेले झेल हे भरपूर महागडे ठरत असतात. ते टेनिस बॉल क्रिकेट असो अथवा इंटरनॅशनल क्रिकेट असो, कारण टेनिस बॉल क्रिकेट जगतातली एक सर्वोत्कृष्ट आणि नामवंत स्पर्धा. अर्थातच दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाची आम्हाला आठवण होते. जी स्पोर्ट्स वाकण बनाम गावदेवी साबेमध्ये सामना रंगत होता. केतन म्हात्रे महाराष्ट्राचा नव्हे तर अखंड भारताचा बायकरमॅन 4 धावांवरती साबे संघाने त्याचा झेल ड्रॉप गेला आणि त्या मॅचमध्ये इंडिव्हिज्युअल 72 रन्स त्यानं स्कोर बोर्डवरती लावल्या. त्यामुळे असे सुटलेले झेल नेहमी महागडे ठरतात. जीवनदान दिलंय स्वराजला देखील. यावेळेस मध्ये समोरच्या दिशेने खेळून काढला फटका व्ही शेपमध्ये एक्झिक्यूट करत असताना आपण पाहतोय समोर विनायक सिंगलसाठी मात्र धावलेत आणि सिंगल कंप्लीट झाल्या. आणि आता स्वराज देवळेला आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहणार आहोत. खरं तर 2 षटकार त्याचा बॅटमध्ये आले गोलंदाज अनिकेतच्या विरोधामध्ये. खरं तर अनिकेत सेकंड स्पेलमध्ये आला आणि कुठेतरी थोडा महागडा तो ठरतोय, कारण त्याचा पहिल्या 4 मध्ये 14 वसूल केल्यात. साईडला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, सिली पॉइंटला बॉल आणि एका चरणावर असं वाटलं की धाव उचित होऊ शकेल फलंदाज, पण नाही इथे मात्र पॉपिंग क्रेसमध्ये पाटर सेफली पोहोचतोय. डॉट बॉलची समाप्ती झाली. धाव चेंडूची सांगता अद्यापही 1 चेंडू शिल्लक असेल. अनिकेतच्या आता षटकातला षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. धावसंख्या 35. लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 1 टू गो. संजू दादा 11 खैरवाडी कोलाट संघाला मात्र आता दमखम दाखवावं लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये सुंदर झाली गोलंदाजी, पण या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. समजदारीनं भरलेले क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. स्वराजला माहिती आहे शेवटचा बॉल आहे, स्ट्राईक मला हवी आहे. यापूर्वी पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर आलेले आहेत. 3 षटकांचा केस संपन्न. ड्रिंक्स ब्रेकची झाली आहे वेळ. पाण्याची तहान तर भागली जाईल मैदानामध्ये, पण धावांची तहान जी लागली आहे सध्या खेळाचा दुसरा डावा स्ट्रॉंग बॉयजला, ती हे 2 फलंदाज पूर्ण करतील का? वेळ आहे आपल्याकडे. या जाऊया आपण लगेच असं डीजे ऑपरेटरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. कडून या स्पर्धेला भेट दिलीत. या भव्य दिव्य क्रिकेटच्या सोहळ्याची आपण शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 34 करायच्यात. 34 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 18. जे खेळाडू अनसोल्ड होते त्यांच्या टी शर्ट्स आम्ही उद्यापासून नक्कीच देणार आहोत. सो
आपले टी शर्ट्स आपण आमच्या मॅनेजमेंट टीमकडनं लगेच कलेक्ट करायचं उद्यापासून, नाहीतर आजच सगळे येतील. पण हरकत नाही, आज या तुम्ही. इतकी भव्य दिवस स्पर्धा आहे, मॅच एन्जॉय करण्यासाठी तुम्ही डेफिनेटली या क्रीडांगणावर. श्री छत्रपती महाराज क्रीडा संकुल सुंदर असं क्रीडांगण. आणि खरं तर अगदी लास्ट मंथपासून आम्ही तेजस नरे यांच्या टचमध्ये होतो आणि क्रीडांगणाचा अगदी हाल आपण पाहिला होता. कुठेतरी लेवल पूर्ण क्रीडांगणाची झालेली आपल्याला पाहायला मिळाली. पाटा विकेट तुम्हाला पाहायला मिळते, टणक खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. अठरा चेंडू 34 गरज. आता राऊंड विकेटने गोलंदाजी ट्रॅकसाठी आले होते. यावेळेस ड्राईव्ह केला गेला अलॉंग दी कार्पेट बॉल. डीपमध्ये कव्हरला ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा सहज मिळतील. खरं तर सध्याच्या घडीला जशी इंद्रायणी संत वाहते तसं स्कोरबोर्ड देखील संत गतीने पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावरती. रोहा तालुका प्रीमियर लीग खरं तर एक मानाची स्पर्धा आणि अखंड रोहेकरांना हवीशी वाटणारी एक अभिमानाची स्पर्धा आहे. नेक्स्ट बॉल सोडून दिलं यावेळेस आमचा कॉमेंट्री बॉक्स समोर. अगदी थोडं हास्यमय वातावरण. आमचे पिंट्या दादा आहेत तिथे आणि आमचे भैया भातेकरी असतील, प्रियेश असतील, तेजस नरे असतील, आमचे प्रशांत मडवी असतील, अजिंक्य सुटे असतील. भरपूर मेहनत. विकी बॉम्ब आज मात्र सकाळपासून पहिल्यांदाच आम्हाला दिसतात. मॉर्निंग सेशन बसून कुठेतरी दौरा त्यांचा असावा कदाचित, पण न चुकता नियमितपणे रोहामध्ये आल्यानंतर सगळ्यात प्रथम राजू वाघमारे यांच्याशी आमची भेट झाली. यावेळेस देखील कॉलिंग चुकले, तू मे हा ना आणि फायनली हा झाली आणि धाव पूर्ण केली लेग बायच्या स्वरूपात. पंचांचा इशारा आपण पाहतो. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव. बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड झाले. धावसंख्या 39 आकडावर. त्याचा दुसरा डाव आपण पाहतो मंडळी आणि 15 बॉल 31 गरज आहे. बघा स्टॉपच सुरू आहे. या गोष्टीची नोंद घ्या. विकेट किपर फिल्डिंग बदला, त्यामध्ये आम्हाला काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. बट वेळेचा बाबतीत सहकार्य. शॉर्ट थर्ड बाय, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड ऑफ पॉईंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ कव्हर. मिस टायमिंग, बॉल हवेत. लॉंग ऑनला फिल्डर वेगानं आल्यात आणि लॉंग ऑफचे फिल्डर देखील होते. बट फायनली लॉंग ऑनचा फिल्डरने जज केलंय. अचूक झेल डीप मध्ये दिवेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय स्ट्रॉंग बॉयजला. कारण या क्रीडांगणावर आणि या स्पर्धेनिमित्त खेळताना कोणत्या खेळाडूला खरं तर आपण साकडं घातलं गणं राहिला की दुखापत होऊ देऊ नको. पण जरी कोणत्या खेळाडूला दुखापत झाली तर मात्र त्यांच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट फर्स्ट एड किटची सुविधा आम्हाला की इथे पुरस्कृत झाल्या. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. भट नर्सिंग होम्स यांच्या माध्यमातून ही सुविधा आम्हाला पुरस्कृत झाल्या. आणि व्यासपीठावरती आपण पाहिलं तर डॉक्टर तुषारजी राजपूत साहेबांना आपण पाहतो आमचा मुख्य अतिथी मंचावर. चौदा चेंडू आणि 31 गरज आहे. राजू केरकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅपी आणि जॉली कॅरेक्टर आहे खरं तर. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला एक स्माइल पाहायला स्मेल स्मित हास्य असतं. ऑफ साइड मध्ये पाठचे असे तडमान ऍक्शन मध्ये गलीमधून निघलाय चेंडू मागे. आता बाउंड्रीच्या जवळ अडवतील. थोडी मिस्टेक झाली. दिवाळी संपली पण मला तर वाटतं न्यू इयरचा बोनस मिळतो स्ट्रॉंग बॉयजला. धावसंख्या मात्र पाहता पाहता 2 पूर्ण झाला. धावफलक 1 शॉट म्हणजे एकच असेल. स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतो फलंदाज भावेशला. भावेश ठमके पुन्हा त्या गोलंदाजी मार्क करायला. भावेश ठमकेने इम्प्रेस केलं. दातवचा हा गोलंदाज आपण पाहतो. यावेळेस हॅमट केलं गेलं.
ऑफ साइड रिजन मध्ये डीप मध्ये कव्हरला फिल्डर आहेत. कॉलिंग पुन्हा चुकली आहे. विकेटची संधी धावची हो. पंचांचा बोट मात्र आकाशाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. धावचीच्या स्वरूपात 40 या आकड्यावर लागणारा स्ट्रॉंग बॉयज संघाला चौथा धक्का. आणि हे सॅक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवर स्पष्ट आहे. व्हेरी गुड डिसिजन बा अंपायर. आमच्या पंचांचं खरंच कौतुक आहे. योग्य निर्णय तुम्हाला तिथे पाहायला मिळाला. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आता मयूर अंडेला आपण पाहणार आहोत. ज्या मयूरनं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिली विकेट मिळवली, पहिली झेल घेतली. ज्या मयूरनं मात्र पहिला भीमर हाताळला आणि ज्या मयूरनं पहिला रनआउट केलाय तोच मयूर आता मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर म्हणून दाखल झाला. श्री धावीर महाराज क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रवीजी साळके साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालंय. साहेबांना विनंती करेन रवीदादा आमच्या व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या रवीदादा आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बिना कुछ के जैसे कार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. संघर्ष मोठा असेल मैदानामध्ये कारण 12 बॉल 29 ची गरज आहे. कोण जिंकेल पहिला सामना रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वातला. पहिल्या विजयाच्या शोधात दोन संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळाले. पण सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी पडल्यानंतर थोडा जास्त नाही, अगदी हलकासा बाहेरचा दिशेने वळण घेणारा चेंडू तुम्ही पाहिला. जास्त मोमेंट चेंडूमध्ये तिथे दिसून आली नाही. अगदी हलका बाहेरचा दिशेने निघणारा चेंडू तुम्ही पाहताय. 11 चेंडू 29 ची गरज आहे या मॅच मध्ये. 11-29 ची गरज असताना स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे उचलून फेकून दिलंय. चेंडूला पाठवलाय मिड विकेट हवाई यात्रेवर. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन चेंडू मिड विकेट पार. षटकार. पळत होता चेंडू, त्याला फोर्सफुली ऑन साइडला खेचलं अक्षरशः ताकदीच्या जोरावर. स्वराज देवळेचा बॅटमधनं बेधडक षटकार तुम्ही पाहिला. 47 10 बॉल 23 समीकरण. ओ पुन्हा एकदा त्या संदासामध्ये ऑफस्टंपचा बाहेर शफल झाला होता. चेंडूला हवाई सफरवर पाठवण्याचा प्रयत्न सफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. डॉट बॉल म्हणजे आता समीकरण पुन्हा बदलेल. पुन्हा मात्र बॅटिंग टीमवरती दबाव वाढेल. 9 चेंडू 23 धावांची गरज. आता फक्त एकच लक्षात ठेवायचं स्वराजला, 9 बॉल 23 नाही, 9 मधून 4 बॉल मैदानाच्या बाहेर. आता हेच कॅल्क्युलेशन घेऊन खेळावं लागेल. आर या पार आणि नो बॉल. पंच मात्र सांगताय दंडित करतात. नो बॉल. आय थिंक विकेटच्या बाहेर कदाचित टप्पा असावा. ऍक्शन रिप्ले रोहा स्पोर्ट्स, कारण पंच सांगतात की येस विकेटच्या बाहेर आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवर. क्या बात आहे. योग्य निर्णय पंचांचा. विकेटचा बाहेरच टप्पा आहे. सुंदर टेलिकास्ट रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. दीपेश नेक्स्ट बॉल. फ्रीडचा बॉल आहे. ऑन साइडला उडवलाय, स्विंग केलाय ओव्हर द स्क्वेअर लेग इनटू द क्राउड. दैट्स अ मैसिव सुपर सेव पर फ्रीड पर लगा. ये सिक्सर. 6 रन. एकनाथ माळी यांचं संगीत आपण ऐकतात आणि बरेचसे क्रिकेटवरती संगीतांचे आपण ऐकत असतो. पण षटकार आला दरम्यान फलंदाज स्वराजचा बॅटमधनं तर स्वराजनं राज्य गाजवण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. त्याचा नावाचा डंका, त्याचा नावाचा बोलबाला आणि प्रेक्षकांना त्याच्या नावाची चर्चा करण्यास त्यानं भाग पाडलंय. एका हाती किल्ला लढवतोय. वैयक्तिक 15 बॉलमध्ये 33 त्यानं इंडिव्हिज्युअल बनवला. वॉट अ बॅटिंग स्वराज. विजयाचं स्वप्न दाखवलंय स्ट्रॉंग बॉयज संघाला. स्वप्न पूर्तता करू शकेल का? त्याने स्वप्न पाहिले विजयाचं. इथे विकेट धोक्यात. हो
गरज होती का या धावेची? चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला स्वराज करत होता, पण एका धावेचा या नक्कीच शोधामध्ये कुठेतरी त्याची जी प्राइजलेस विकेट आहे ती मिळाली आहे आणि या एका विकेटनं या पूर्ण मॅच वरती ताबा घेण्याचा प्रयत्न स्ट्रॉंग बॉयज टीमचा. गरज नव्हती करत पंधरा धावा काहीतरी कर बाबांनी केलंस तर पहिल्याच मॅच मध्ये आता पूर्ण रोहामध्ये तुझी हवा कोण करेल पहिल्या मॅच मध्ये? RTPLच्या तिसरा पर्वात विजानं गौडदौड कोण सुरू करेल? कोण विजयी रथावर स्वार होऊन सुरुवात दमदार करेल तिसऱ्या पर्वाची? त्या प्रश्नाचं उत्तर दडलं येणारा 7 बॉल मध्ये 7 चेंडू 15 धावांची गरज आहे. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाला सहकार्य करणे गरजेचं. वारंवार एकच अनाउन्समेंट केली जाणार नाही. दोन्ही संघांसाठी खरं तर आता मात्र विजय महत्वाचा आहे, विजय गरजेचा आहे आणि प्रत्येक खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये त्या विजयाचा साठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं. जय पराजय खेळाचा भाग आहे. चांगला खेळ मैदानामध्ये दाखवून आणि आपलं 101% एफर्ट्स देणं हे गरजेचं आहे. डिसाइडर बॉल होता बॅटची एसे. ओ गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. शॉर्ट थर्ड मॅनला सुयोगच्या माध्यमातून हे अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर तिथून चेंडू निसटला असता जय तर 4 धावा हमखास मिळाल्या असत्या. 3 धावा आपल्या संघासाठी रोखलात. सध्याच्या घडीला जी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धाव इथे महत्वाची आहे. एकेका धावेला प्रचंड महत्व आहे. काल आम्ही बुर्दुल नाईटची स्पर्धा कव्हर केली. चेसिंग कंपल्सरी त्या स्पर्धेमध्ये नियम होता, पण अवघ्या एका धावेनं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे संघाने सामना गमावला. कॅप्टन अक्षरशः त्या खेळपट्टीवरती बसून डोळ्यातनं त्याचा अश्रू आले. त्या एका धावेचं महत्व त्या कॅप्टनला त्या मॅच मध्ये कळालं. धाव महत्वाची क्रिकेटच्या खेळामध्ये असते. या स्पर्धेचा नियम प्रथम विकेट त्यानंतर टॉसला प्राधान्य दिलं जाईल. येणारे 6 बॉल आणि बीजासाठी 14ची गरज आहे. बघा अंपायर सूचना करतात. टाइम मॅनेजमेंटचा जर अंपायरने आमच्याकडे कॉल दिला तर इथून आम्हाला तुम्हाला पेनल्टी द्यावी लागेल, फिल्डर पेनल्टी. आणि आउटफील्ड मध्ये फक्त 4 फिल्डर असतील लास्ट ओव्हरला. आउटफील्ड मध्ये 4 फिल्डर सहित खेळायचं असेल तर हमखास वेळ वाया घालवा. 6 चेंडू 14ची गरज आहे. काय सामना रंगलाय. खरं तर स्वराज अद्यापही मैदानामध्ये असता जय तर इतका क्लोज सामना आला नसता. कुठे ना कुठे काहीशा धावांचा फरक आणि इम्पॅक्ट स्कोरबोर्डवर पडला असता. 69 उभारल्या. संजूदादा 11 कैरवाडी कोलाडनं सर करताना पहिल्या 30 मध्ये 56 बनलात आणि पुढच्या 6 मध्ये 14चं हे आव्हान आहे. आव्हान कठीण आहे, पण कठीण गोष्टी सहजरित्या मैदानाच्या आतमध्ये कराल त्यालाच तर खरा खेळाडू म्हणतात. आणि खरा खेळाडूची धमक चमक मैदानाच्या आतमध्ये कोण सिद्ध करेल, कोणाचे प्रयत्न खरे ठरतील, कोणाचा प्रयत्नानं यश मिळेल आणि यशानं सुरुवात कोण करेल या स्पर्धेत. पहिलाच बॉल ऑफ द रिझन मध्ये कव्हरला फिल्डर झेल होईल का? सोपा झेल टिपलाय कव्हरच्या क्षेत्रात. आशिषनं कोणती चूक केली नाहीये. विकेटचं पतन. व्हेरी फर्स्ट बॉल लास्ट ओव्हर. गोलंदाज सुयोगच्या खात्यामध्ये सफलता. खर तर गोलंदाजी करताना ज्याच्या विरोधामध्ये 3 षटकार आले होते तो सध्याच्या घडीला शादाब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शादाबला ज्या प्रकारे त्याने 3 षटकार खर्च केला, आता ही वेळ वसूल करण्याची. 5 बॉल 14ची गरज आहे. सामना रंगलाय आणि पहिलाच सामना
चित्त थरारक तुम्हाला पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक घर बसले ऑनलाईन जे एन्जॉय करतात त्यांचे इंटरनेटचे पैसे वसूल झालेत आणि जे पेट्रोल टाकून इथपर्यंत क्रीडांगणापर्यंतचा प्रवास करून आलेत ना त्यांचे पेट्रोलचे पैसे अक्षरशः आता वसूल झालेत. पहिला सामना अगदी एक्साइटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट थ्रिलिंग मॅच. 5 बॉल 14ची गरज. प्ले अनवेज डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. सुयोग सध्या वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय आणि त्याचा गोलंदाजीमध्ये एक वेगळी चमक, अचूकता, भेदकता, आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू 14ची गरज. सुयोगला आपण पाहतोय मॅन फ्रॉम तिसे आणि सध्याच्या घडीला त्याने मात्र आपल्या संघासाठी कामगिरी भरपूर चांगली बजावले. कोला टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. बॅटरने डीपमध्ये लॉंग ऑफ मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला फिल्डर तैनात होते. चेंडूला मात्र गॅदर देखील योग्य पद्धतीने केलंय. सिंगल मिळाले. आता 3 चेंडू 13ची गरज आहे. 3-13 बनतील का 3-13 वाजतील ह्या प्रश्नाचं उत्तर कळेल. कोणाचे 3-13 होतील पण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला स्ट्रॉंग बॉईजला तर 3-13 करायचे आहेत. 3 चेंडू 13ची गरज आहे. 2 मोठे फटके तेजस मॅच पूर्णपणे संपवू शकते. पण स्पर्धेचा नियम खरं तर आपण पाहिलं तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसला प्राधान्य दिलं जाईल. खेळाच्या पूर्वार्धामध्ये 4 विकेट गमावले ते संजुदादा 11 खैरवाडीनं 6 विकेट स्ट्रॉंग बॉईजने गमावल्यात. त्यामुळे या धावा तुम्हाला करावाच लागतील. 3-13ची गरज होती. फटका हवेत मुक्त संचार चेंडू करतोय पण फायनली फिल्डरला शोधून काढलंय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का आणि या मॅच मध्ये सध्या 2 पाऊल मागे टीम स्ट्रॉंग बॉईज. थँक्यू डीजे. सुपर आउटस्टँडिंग कॅच. आउटफील्डमध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण दिवेशच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर तुम्हाला एखादा सामना जिंकायचा असेल, एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर फक्त बॅटिंग आणि बॉलिंग डिपार्टमेंटवरती भर न देता तुमचं फिल्डिंग डिपार्टमेंट देखील तितकं स्ट्रॉंग असणे गरजेचं. 2 चेंडू आणि विजय आणि या विकेट एक्स्ट्रा गमावला त्यामुळे कंपल्सरी 13 कराव्या लागतील. म्हणजे 2 षटकार जरी आले तरी अवघ्या एका धावेचं महत्व पुन्हा आज कळेल. पण 2 बॉल 13ची गरज आहे. पाहूया काय घडतं मॅच मध्ये. 2 चेंडू 13 धावांचं समीकरण आहे. गोलंदाज सुयोग. चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. बॅटची आतली कड घेतली आणि त्यानंतर मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता अवघा एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी तब्बल 12 धावांची गरज आहे. टॉस जिंकला या सासाईवाली तुळशी फायटर्स. नेक्स्ट मॅच आई सासाईवाली तुळशी फायटर्स बनाम वेद पॉवर हिटर्स. काम थांबा डीजे. एक चेंडू 12ची गरज आहे. औपचारिकता शेष आहे आता फक्त असं आपण म्हणू शकतो. आणि येस शेवटच्या बॉलवरती धावा किती असतील एकही धाव पूर्ण केली नाहीये फलंदाजांनी. म्हणजे डॉट बॉल टाकावा लागेल कारण तर लीग स्टेजमध्ये आपण खेळतोय आणि पहिला सामना इथे मात्र विजयी झाला. अर्थातच 11 धावांनी हा सामना जिंकला संजुदादा 11 खैरवाडी कोलाट संघानं. व्हेरी वेल प्लेड बॉयज. अ बिग कॉंग्रॅच्युलेशन संजुदादा 11 खैरवाडी कोलाट. पुरस्कर्त्यांचा आणि कॅप्टनचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. अतिशय चांगला खेळ केला. दोन्ही संघ लाईनअप करायचंय, शेकंड करायचं आणि मगच आपण हे मैदान सोडायचं आहे. पुढचा सामना वेद पॉवर हिटर्स काम बनाम आई सासाईवाली तुळशी फायटर्स मध्ये असेल. आणि चला तेजस आपल्या संघासहित आपण देखील मैदानामध्ये दाखल व्हा. नो डाऊट अबाउट लगेचच आपण वळतोय सामन्याचा सामनावीर कोण असेल. आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील.